उद्धव ठाकरे शरद पवारांमध्ये तासाभरापासून बैठक सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था बीड प्रकरणासह सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चेची शक्यता. बाळासाहेब असताना मोठे नेते मातोश्रीवर भेटायला यायचे आणि आता यांना सिल्वर ओकवर जायची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला गेल्यानं शंभूराज देसाईंची टीका. ठाकरेंना संपवलं, आता शिंदेंना संपवून नवीन उदय कुणाचं होणार? काही उदय दगडावर हात मारून होत आहेत. विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य. वडेट्टीवार राऊतांचं वक्तव्य राजकीय बालिशपणा. तुम्हीही भाजपमध्ये येण्यासाठी किती वेळा फडणवीसांना भेटला याची माझ्याकडे माहिती आहे. उदय सामंत यांचं उत्तर. शिंदेचे 20 आमदार उदय सामंतांसोबत सरकार स्थापनेवेळी शिंदे रुसलेले तेव्हाच उदय होणार होता, संजय राऊतांचा दावा. तर शिंदेंना राग आला की ते गावी जाऊन बसतात, राऊतांची टीका. 60 आमदार शिंदेच्या आदेशाविरोधामध्ये कधी वागत नाहीत. संजय राऊतांना खळबळजनक वक्तव्य करण्याची सवय, संजय शिरसाट यांचं उत्तर. पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेची उघडपणे नाराजी व्यक्त. गोगावले दादा भुसेंना पालकमंत्रीपद नाही, नाराज एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याची चर्चा. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती. भरत गोगावलेंसह शंभूराज देसाई दरेगावी जाऊन शिंदेंना भेटण्याची शक्यता. आज पालकमंत्री बदलत आहेत, उद्या उपमुख्यमंत्री आणि परवा मुख्यमंत्री बदलतील. पालकमंत्री पदावरील वादावर वडेट्टीवारांचा टोला. बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता. मी बीडची पालक आणि जालन्याची पालकमंत्री दोन्ही मला सांभाळायचंय, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बदलापुरातील एन्काउंटर प्रकरणात अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार. हायकोर्टात अहवाल सादर. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाही, फॉरेन्सिक अहवालातून समोर. अक्षय शिंदेचा एन्काउंटर काही लोकांना वाचवण्यासाठी झाला का? अक्षयनं दिलेली संस्था चालकांबाबतची माहिती बाहेर न येण्यासाठी एन्काउंटर झाला असावा, अंबादास दानवेंकडून शंका व्यक्त. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मालेगावात बाजार समितीमध्ये सत्तापालट. सभापतीपदी दादा भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे तर उपसभापतीपदी अरुणा सोंजक.